रत्नागिरी जिल्हा मोटर मालक संघाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन सावे स्टॉप जलतरण तलाव येथे करण्यात आले आहे। या उद्घाटन प्रसंगी रोशनभाई फाळके, विकास शेठ पाटील, विकास शेठ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। सहर्ष स्वागत करतो। क्रीडांगण क्रमांक 1 वरती रंगला इथे कालिका मिरजोळी विरुद्ध स्वराज भांबेड लांजा, रत्नागिरी विरुद्ध लांजा यांच्यामध्ये रंगलेला सामना साधारण 35 ते 40 किलोमीटर मध्ये दूरवर्ती असणारा रत्नागिरीपासून दूरवर्ती असणारा हा लांजा आणि लांजा तालुक्यातून भांबेड गावातून दाखल झालेले सर्व धुरंधर खेळाडू आणि आम्ही पॉइंट इथे सामना पाहायला मिळणार आहे। जय हिंद जय आबाच्या सामराज कांबळे इथे खेळताना दिसेल तर दूरच्या सामन्यामध्ये खेळताना दिसेल, परंतु यावेळी डबल टाय होल्ड करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय। जर्सी क्रमांक 143 परफेक्ट कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळालं। अँकल होल्ड आणि त्यानंतर केलेला थाय होल्ड, त्यामुळे कंप्लीटली दबोचला गेला। राईट हवी आम्ही मैदानाच्या बाहेर आणि पहिला पॉइंट इथे मिळतोय तरी आम्ही स्वराज भांबेड लांजा संघाला दमदारची। त्याचबरोबर योगेश कळमटे हे धुरंधर खेळाडू बेस्ट डिफेंडर आहेत कालिका संघाचे। पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन जर्सी क्रमांक 12 जो रील आहे मैदानाच्या आतमध्ये आलाय। यापूर्वी याला टॅकल केलं गेलं तर 2 पॉइंट इथे मिळाले होते, परंतु यावेळी थोडासा दबाव असेल। याही वेळी जर मला जे नियमामध्ये आपल्याला दिले गेले त्या नियमावलीचं पालन करून आपण मैदानामध्ये दाखल व्हा। यावेळी जर्सी क्रमांक 7744 मैदानाच्या आतमध्ये यावेळी बोया कशा पद्धतीने स्वराज भांबेड लांजा संघाचा खेळाडू कशा पद्धतीने कामगिरी करतोय ते थोडासा दबाव जरूर असेल। यावेळी जर्सी क्रमांक 7 सुपर टॅकल ऑन, पहिला सुपर टॅकल या स्पर्धेचा आपण भांबेड संघाकडून इथे पाहिलंय, परंतु यावेळी कालिका संघाचा बेस्ट रायडर फॉल डेकर यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल आहे। दोनचा डिफेन्स आहे त्यामुळे लेफ्ट कॉर्नरला जातोय, कॉर्नरच्या खेळाडूला त्याने टच केले, माघारी परतला सक्सेसफुल रेड 1 पॉइंट इथे मिळतोय कालिका संघाला। सुपर टॅकल ऑन दोन्ही कॉर्नरच्या दिशेने थोडासा डिफेन्सिव्ह आहे आणि यावेळी हँड होल्ड जाऊनचा खतरा आपल्याला सूरज कांबळे घेऊन जाईल। 1 पॉइंट मात्र कालिका संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला जातोय। पुन्हा एकदा खतरा निर्माण झाला ऑल आउटचा भांबेड संघासमोर। स्वराज भांबेड आणि यावेळी एक चांगली कामगिरी आहे, बॅक शूट इथे पाहायला इथे म्हणावी लागेल। भांबेड संघ थोडासा अडचणीमध्ये आणि यावेळी सक्सेसफुल रेड आहे, अप्रतिम रेड म्हणावी लागेल। टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतो या होल्ड मध्ये, त्यामुळे रायडर सक्सेसफुल। जर्सी क्रमांक 12 भांबेड संघाचे वाजवताना 12 इथे पाहायला मिळाले। जर्सी क्रमांक 777 नंदराज जाधव क्रीडांगणाच्या बाहेर, पुन्हा एकदा यश कळमटे यशस्वी अशी चढाई आतापर्यंत याच्या भागामधून पाहायला मिळाले। रनिंग हँड जिथे करताना आपण पाहतोय। यावेळी जर्सी क्रमांक 0 सार्थक गुरव यावेळी चढाई करताना सुनील कळमटेच्या दिशेने चाललेली खेळी 2-1-2-2चा फील्ड आहे। यावेळी सुनील कळमटेच्या दिशेने जातोय। सुनील कळमटेच्या इथे जर आपण रेड करत असाल आणि जर थोडंसं जरी लेझी फुटवर्क तिथे झालं तर तुम्हाला टॅकल केलं जाऊ शकतो, बेस्ट डिफेंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। परंतु दुसऱ्या बाजूने यावेळी कालिका संघाने इथे केलंय ज्या पद्धतीने सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात इथे कालिका संघाकडून मिळते। रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनच्या सौजन्याने आयोजित केली गेलेली स्पर्धा गेली 23 वर्ष सातत्यपूर्ण ही स्पर्धेचं आयोजन इथे पाहायला मिळालं। दमदार आणि तेवढीच संघाचा हा धुरंधर खेळाडू जर्सी क्रमांक 9 साहिल शेलार मैदानाच्या बाहेर गेलाय। रत्नागिरी विरुद्ध गोपाळ कृष्ण अगरवाडी लांजा दोन्ही संघाला दुसरा पुकार। संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती केली जाते आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहा। थर्ड कॉल दिल्यानंतर दोन्ही संघ मैदानाच्या जवळ येऊन उभे राहा। यावेळी पुरा प्रयत्न करेल बॅक होल्ड करण्याचा, ताकद थोडीशी कमी जर्सी क्रमांक 3 कडून आकाश जाधव मैदानात फर्स्ट हाफ पाहणं आवश्यक असेल। यानंतर या क्रीडांगणामध्ये होणारा दुसरा सामना जय हिंद जय आबा रत्नागिरी विरुद्ध गोपाळ कृष्ण अगरवाडी लांजा। पुन्हा एकदा आपल्याला रत्नागिरी विरुद्ध लांजा यांच्यामध्ये होणारी लढत पाहायला मिळणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.